नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा, महाराष्ट्र सरकारची एक योजना ज्यामध्ये आपल्याला भेटणार आहे 10 लाख कर्ज आणि आपल्याला भरायचं आहे फक्त 7 लाख. आपल्याला 35% सबसिडी भेटणार आहे. तर ही योजना कशी याबद्दल मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तुम्ही जे आता साईडला स्क्रीन बघताय त्या स्क्रीनवर बघा दिलेले आपल्याला 10 लाखाचे कर्ज घ्या आणि 7 लाख भरा, 3 लाख आपल्याला सबसिडी भेटणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. तर याबद्दल आता आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आजकालची पिढी जी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे वळते. स्वतःचा बॉस बनवण्याचं स्वप्न कोणाला नसतं, पण प्रत्यक्षात पैशाचा प्रश्न येतो आणि सगळं काही थांबतं. जर तुम्ही असं काहीतरी विचार करत असाल तर महाराष्ट्र सरकारची CMEGP योजना तुमच्यासाठी खास आहे. या योजनेत तुम्ही बिझनेस लोन विथ गव्हर्नमेंट सबसिडी घेऊ शकता. म्हणजे 10 लाखाचे कर्ज घेऊन 7 लाख परत करायचे. कसं शक्य आहे? चला तर आपण ह्या योजनेची सविस्तर आता माहिती घेऊया. तर ही जी CMEGP योजना नेमकं काय आहे याबद्दल आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही एकदा साईडला स्क्रीनवर बघू शकता. आता हे CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. नवोदित उद्योजकांना लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस लोन फॉर स्टार्टअप देण्याचा उद्देश आहे. छोटा कारखानदार, दुकानदार, वर्कशॉप, एजन्सी किंवा ट्रेडिंगचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना मदत करते आपल्यासाठी. तुम्ही बघू शकता, सरकार तुमच्या कर्जावर 15 ते 35% सबसिडी जी परत करावी लागत नाही. थोडक्यात कमी व्याजदरात कर्ज मिळतं आणि EMIची पण ओझं कमी होतं. ही गव्हर्नमेंट बिझनेस लोन महाराष्ट्र ग्रामीण शहरी दोन्ही भागात ही स्वयंरोजगाराला चालना देते. मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस सेंटर दोन्हीसाठी ही योजना लागू आहे. ही योजना कोण घेऊ शकतं? या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? काही मूलभूत पात्रता आणि निकष आहेत बघा. सिबिल स्कोअर फॉर बिझनेस लोन महत्त्वाचं आहे, पण आधी पाहूया की कोण अर्ज करू शकतो. त्याचं वय किमान 18 वर्ष पाहिजे. शिक्षण मॅन्युफॅक्चरिंगसाठी 10 लाखापेक्षा जास्त किंवा सर्व्हिससाठी 5 लाखापेक्षा जास्त कर्ज हवं असेल तर 8वी पास आवश्यक आहे. एक नवीन व्यावसायिक फक्त नवीन युनिटसाठी PMRY, REGP किंवा इतर सरकारी योजनांना लाभ घेतलेला असू नये. कुटुंब नियम, एक कुटुंबात फक्त एक व्यक्ती, स्वतः किंवा जोडीदार, इतर गट, SHGS रजिस्टर्ड सोसायटी, कोऑपरेटिव्ह, चॅरिटेबल ट्रस्ट हे पात्र आहेत. किती अनुदान मिळते तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. अनुदान किती तर श्रेणी ग्रामीण भाग आणि शहरी भागात बघू शकतो आपण. सर्वसामान्य म्हणजे जनरलमध्ये ग्रामीण भागात 25% आणि शहरी भागात फक्त 15%. विशेष SC ST OBC महिला आणि माजी सैनिक अपंगासाठी ग्रामीण भागात 35% आणि शहरी भागात फक्त 25% आपल्याला अनुदान मिळते. उदाहरण, ग्रामीण भागात 10 लाखाचा मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय विशेष श्रेणी 35% म्हणजे 3.5 लाख अनुदान, फक्त 6.5 लाख आपल्याला परतफेड करायचे आहे आपल्याला. आणि शहरी भागामध्ये 2.5 लाख अनुदान मिळते म्हणजे 7.5 लाख परत करायचे आहे आपल्याला. कर्जाची मर्यादा मॅन्युफॅक्चरिंगसाठी जास्तीत जास्त 50 लाख, सर्व्हिस सेंटरसाठी जास्तीत जास्त 20 लाख. प्रोजेक्ट कास्ट जास्त असल्यास बँक उर्वरित रक्कम कर्ज देऊ शकते, पण अनुदान नाही. अर्ज आपल्याला कसा करायचा तुम्ही बघू शकता. प्रक्रिया सोपी आहे. अप्लाय ऑनलाईन आणि स्टेप आता बघणार आहोत आपण. ही जी वेबसाईट दिलेली, 1 नंबरवर जी वेबसाईट बघतो आपण, CMEGP.gov.in किंवा या खालच्या वेबसाईटवर बिन आपण हा अर्ज भरू शकतो.
अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, व्यवसाय प्रकार आणि सर्व कर्ज रक्कम टाका. त्यानंतर 3 नंबरमध्ये बघू शकतो आपण कागदपत्रे अपलोड व आधार, पॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट, जातीचा दाखला असल्यास 8वी पासचा दाखला पण आपण जोडू शकतो. 4 नंबरमध्ये सबमिट अर्ज KVIC आणि KVIB DIC कडे पाठवला जाईल. 5 नंबरमध्ये बघू शकतो आपण पडताळणीसाठी डिस्ट्रिक्ट कास्ट फोर्स तपासून बँकेकडे पाठवले जातात. आता जे कागदपत्रे लागणार आहेत ते बघू शकतो आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रोजेक्टचा रिपोर्ट, जातीचा दाखला, विशेष श्रेणी, 8वी पासचा दाखला आवश्यक असल्यास, आणि जी आपली वेबसाईट मोबाईल ॲप फ्रेंडली आहे, मोबाईलवर कोणताही अर्ज करता येतो. त्यानंतर आपण बघू शकतो की फायदे आणि त्यांची मर्यादा. 15 ते 35 अनुदान परत नाही, मंजुरीची वेळ लागू शकतो. 10 लाखापर्यंत बिझनेस लोन विदाऊट कलेक्शन. काही बँकाकडे व्याज 11 ते 12%. शहरी, ग्रामीण व शहरी दोन्ही भाग. जमीन खरेदीचा खर्च समाविष्ट नाही. नवउद्योजकांना प्रोत्साहन. आता मंजुरीनंतर आपण बघू शकतो मंजुरीनंतर काय करायचं आहे. कर्ज मंजूर झाल्यास बँक पैसे देते, अनुदान खात्यात जमा होते. 3 वर्ष लॉक इन कर्जात समायोजित परतफेड. 3 ते 7 वर्ष. 6 महिने मॉरेटोरियम मिळू शकते. व्याजदर 11 ते 12%. खाद्य उत्पादनासाठी 4% कमी. मित्रांनो, अनेक तरुणांसाठी ही योजना लाभ घेऊन यश मिळवले. तुम्ही आजच ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा आणि स्वतःचा बॉस बनवा. धन्यवाद.